आज दमले लागू राहिलं कसं काय नसतं, कारण की आपण 5-6 दिवसापासून रनिंग एवढी नाही आहे, नॉर्मल रनिंग आपली, आणि वातावरण पण थोडंसं कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण हिल ट्रेनिंग करायला आले तर सेफ्टीचं सगळ्यात मेन गोष्ट आहे, सेफ्टी पाळा. सेफ्टी असेल तर सगळं काय होतं. नाही तर काय आहे, आपण हिल ट्रेनिंग करायला येतो किंवा हिल ट्रेनिंगला कसं पाय वाकडे विकडे पडले तर इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. गुड मॉर्निंग. तर आज आपण आलो, आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 192वा दिवस आहे. तर चला, आज आपण आलो सिडको महानगर टेकडीवर आलो. आज लय दिवस झाला, आज आलोच नव्हतो आपण. तर आज लय कमीत कमी महिना झाला असं ना आपण आलो नाही. तर लय दिवसांनी चक्कर झाली. तर आता पहिले एकदम मोकळं होतं ना, आता बघा पुढे झाडं जंगल होऊन गेलं, पूर्ण पहिलं कोरडं होतं. तर चला आता वरती जाऊ, आजचा वर्कआउट काय ते बघू. चला. चला हे बघा, लोक काही फालतूपणा करते, पण देव बनवला आणि इथं पूजा नाही, काही नाही, काहीच करीत नाही. कोणत्या दगडाला काही शेंदूर लावून द्यायचा. हा लय हिरवगार झालं रे. पहिलं आपण आलतो काहीच नव्हतं पाय ना. ड्रोन शॉट पाहिजे का? परफेक्ट पाहिजे डी आता. आलो आपल्या रेग्युलर जागे होता, इथं दरवेळेस आपण वॉर्मअप करतो तसं. तर चला आता वॉर्मअप करू आपण पहिले, आणि आजचा वर्कआउट काय ती सुरुवात करू. बघा पूर्ण हिरवगार झालं, पूर्ण व्ह्यू बघा पूर्ण. तर चला वॉर्मअप करू आधी, मग वर्कआउट काय करायचं ते बघू. चला वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता वर्कआउटला चालू करू. तर सगळ्यात बेसिक वर्कआउट आपलं स्टेप असते, त्याने लेग फ्री होऊन जाते थोडंसं. तर चला स्टेप वर्कआउट करू खाली. या पोझिशनला आपण दरवेळेस करतो तसं.
काय करू, इथं आपण स्टेप वर्कआउट करू. तिने काय होतं, लेग ठेवून जर आपले पण दुसरा वर्कआउट करायला आपल्याला सोपं देईल थोडंसं. तर आपला स्टेप वर्कआउट बेसिक कंप्लीट झाला. तर आता नेक्स्ट वर्कआउट करतो आपण. चला, पहिला वर्कआउट आपला कंप्लीट झाला स्टेप वर्कआउट. तर आता चला वर जाऊ. आता दरवेळेस आपण हे दुसरा वर्कआउट इथं मारत होतो पायऱ्या, तर हे आज नाही मारणं. तर आपल्याला फक्त पायऱ्या नाही मारायचं, फक्त स्लूप चढ वर्कआउट असतो ना असा चढ, तर ते मारायचं आहे. कारण की पायऱ्या तर आपण स्टेप वर्कआउट तर मारलेले आहे. तर चला आता फक्त सरफेस रनिंग म्हणजे तो चढ असतो ना, तर चढावर फक्त रनिंग करायची, स्टेप वर्कआउट नाही करायचं आपल्याला आज. दुसरा वर्कआउट आपण कसं करायचा, इथून वरपर्यंत रनिंग करत जायचं. कारण की इथं चढ पण आहे आणि थोड्याशा पायऱ्या पण आहे. तर चला इथे कॅमेरा सेट करू आणि आपला हे रेग्युलरचा वर्कआउट आहे तो वर्कआउट करू. तर चला.
तर आपण 10 राऊंड मारले यायचे. जायच्या टायमाला एकदम स्टेपिंग टाकत जायचं, म्हणजे स्पीडनी जायचं. यायच्या टायमाला मग थोडंसं स्लो यायचं. मग जेवढं आपण फास्ट जातो येताना काय करायचं, येताना उतरताना बॉडी रिकवर करायची हळूहळू. तर हा मेन फंडा यायचे. 10 सेट मारले आपण. तर आता चला नेक्स्ट वर्कआउट करत जाऊ. तर चला बॅग आण. तर चला कारण वर गेला. आता आपण निघू वर. आता आज दमले लागू राहिलं कसं काय माहिती, कारण की आपण 5-6 दिवसापासून रनिंग एवढी नाही आहे. नॉर्मल रनिंग आपली. आणि वातावरण पण थोडंसं दमट आहे. दमट असलं ना तर दम जास्त लागतो. पहिले आपण दम नव्हता लागत एवढा आपल्याला. चला वर गेला कारण काय वर सरफेस असं प्लेन आहे बघा. जास्त पण आपल्याला चढाव मारता येत नाही, कारण की बुटाला ग्रीप एवढी थोडी चिकनी झालेली आहे आपल्या बुटाची ग्रीप. त्याच्यामुळं जिथं नॉर्मल उतार आहे तिथंच आपण वर्कआउट करणार आहे आज. जास्त उतारला तिथं नाही, कारण खालून जाणार होतो पण खालून पाय सटकते. तर चला आता हे दुसरा वर्कआउट इकडे आहे बा आपला. इकडून तसं तिथून वर यायचं इथपर्यंत, इथून परत खाली जायचं. सेम वर्कआउट आहे. तर चला आपलं आपण वर्कआउट आपण 10 स्टेप मारले, हे पण स्पीडचे. तर चला आपले पलीकडे 10 झाले, हे 10 झाले, 20 सेट झाले आपले. तर अजून खाली गेलो असतो पण खाली काय झालं, पाय सटकू राहिले तिथून. काय रे मारायचे इथं अर्ध्यात मारित तू. अर्ध सोडून देतो काय कोणता अर्ध म्हणजे माणूस इथपर्यंत आलं तर अर्ध, मग ईद अर्ध तिथं तिथपर्यंत सोडून देतो. तरी शेवटचे कारण बोलायचं लास्ट पर्यंत बोलायचं. तर चला पूर्ण वर्कआउट करायचं. इथपर्यंत आलो तिथपर्यंत आलो. 10 वेळेस सांगितलं तर बोलायचं. तर चला आता दुसरा वर्कआउट करतो.
सर चला आपला बॉक्स वर्कआउटचं 2 सेट मारले आपण. यांनी काय होतं आपले रनिंग करता लेग स्ट्रेस होतो. तर चला आता हे वर्कआउट झाला आपला. तर आपण काय करू आपल्या रेग्युलर वर्कआउटमध्ये स्किपिंग आहे तर स्किपिंगकडे जाऊ. चला उचल बोऱ्या बिस्तार आपला. तर चला स्किपिंग मारू आता आपण. कुठं पाच जा मातीची बाय ती जंप. रेग्युलरमधल्या आपल्या स्किपिंग कंप्लीट झाल्या. स्किपिंगच्या आपण 6 ते 7 सेट मारले 150चे. तू किती मारले? 125चे मारले. आपण 150चे मारले. तर चला आजचा वर्कआउट हा रेग्युलरमध्ये कंप्लीट झाला. तर आता डिप्स मारू आणि स्ट्रेचिंग करतो. अजून ॲप्स एक बाकी ॲपचा वर्कआउट आहे. 3 वर्कआउट आपण डेली रुटीन करतो. 3 पैकी 2 कंपल्सरी करणं म्हणजे करण्याचे. तर चला आता स्किपिंग कंप्लीट झाली. आता तर त्या रेग्युलरचे वर्कआउट करतो. चला मांडी 192 days तिकडून काय चालला तर डिपचा एक सेट मारला आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता काय करू आपण
स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो. तर आपण हिल ट्रेनिंग केली. हिल ट्रेनिंगमुळं आज फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची आज. कॉन्टॅक्ट नंबर घेतो. 2 करोड पाठव. बघितलं पण माहीत नव्हतं. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता आपण खाली चाललो. आज केलं आपण हिल ट्रेनिंग. हिल ट्रेनिंग एकदम कूल डाऊनमध्ये केली हिल ट्रेनिंग आपण. काय रे कूल डाऊन. तर चला, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण हिल ट्रेनिंग करायला आले तर सेफ्टीचं सगळ्यात मेन गोष्ट आहे. सेफ्टी पाळा. सेफ्टी असेल तर सगळं काय होतं. नाही तर काय आहे, आपण हिल ट्रेनिंग करायला येतो किंवा हिल ट्रेनिंगला कसं पाय वाकडे विकडे पडले तर इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं केअरफुल, काळजीपूर्वक करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. चला खाली आलो आता आपण. गाडी दिसत नाही म्हणून म्हणलो. एवढं इथे